बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी काढण्याविषयीचा प्रश्न समोर आलाय आणि याच वेळी आमदार उमा खापरेंनी जिल्ह्यातील 843 महिलांच्या गर्भपिशवी काढल्याचं आपल्या निवेदनात म्हटलंय। तर या महिला स्वेच्छेने शस्त्रक्रिया करतात की त्यांना कोणी बळजबरी करतंय असा सवाल सुद्धा मनीषा कांदेंनी यावेळी उपस्थित केला होता। जवळजवळ 843 महिलांची गर्भपिशवी काढली गेलेली आहे। सभापती महोदया, जी महिला 400 रुपये जिला 16 तास काम करून मिळतात ती 25 ते 40 हजार रुपये खर्च करून कशा पद्धतीने खाजगी रुग्णालयामध्ये पिशवी काढू शकते? कारण अद्यावत हॉस्पिटल्स तिकडे जिल्ह्याचे आहेत, जवळजवळ 17 हॉस्पिटल्स तिकडे आहेत, तरीही अशा पद्धतीने का खाजगी रुग्णालयात काढलं जातं? त्यांना तिथे पाळी आली तर त्या तिथे काम नाही करू शकत, कारण ते खूप मेहनतीचं काम आहे, कष्टाचं काम आहे, म्हणून अशा पद्धतीचा अत्याचार ह्या बिचारा गरीब महिलांवरती केला जातो। हा प्रश्न दुसऱ्यांदा सभागृहात आलेला आहे। त्या अनेक महिलांना विचारलं की तुम्हाला कोणी जबरदस्ती करत आहे का, तर त्याचं उत्तर चित्राताई आणि उमाताई त्या महिलांनी, मी स्वतःचे साक्षीदार आहे की त्यांनी नाही म्हटलं होतं। त्याला विविध पैलू आहेत, विविध बाजू आहेत आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांचा तो कधी कधी आपण म्हणून त्यांच्या तो अधिकाराचा प्रश्न आहे की त्यांना तो जबरदस्ती कोणी शस्त्रक्रिया करायला लावते की ते स्वेच्छेने करतायत। हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय